हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला एक ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची बाही डिझाईन सध्या खूप चालते ती दाखवणार आहे। तर ही बाही सध्या खूपच चालते आहे आणि बऱ्याच जणांनी बनवलेली आहे, तर ही दाखवणार आहे। तर ते नेटचा कपडा घेतलेला आहे डबल फोल्ड करून आणि त्याची लांबी घेतलेली आहे मी 13 इंच। तर हा नेटचा जो कपडा आहे तो डबल फोल्ड केलेला आहे मी चौकोनी आयताकार कपडा घेऊन आणि 2 स्लीवचा कपडा इथं घेतलेला आहे मी, दोन्ही एकदाच कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे डबल फोल्ड करायचा आणि घडी करून त्याची अशा पद्धतीने मी टाकते तशी मापे टाकायची आणि कट करायची। तर 13 इंच इथं लांबी घेतलेली आहे। तर 13 इंच लांबी घेतल्यानंतर आता पुढच्या साईडला जे आहे पुढच्या साईडला मी 7 इंच घेणार आहे। तर पुढच्या साईडची ब्लाऊजच्या बाहीची जी रुंदी आहे ती 7 इंच घ्यायची आहे आणि पाठीमागची साईडची जी आहे तर ती घ्यायची आहे आपल्याला 4 इंच। तर अशा प्रकारे आपण 4 इंच आणि पुढे 7 इंच घेऊन मार्क करून घ्यायचे आणि त्यानुसार आपल्याला ती बाही कट करायची आहे। तर तिरके अशा पद्धतीने आपण घ्यायची आहे। ही स्लीव जी आहे ती सरळ नसते, तिरका कट असतो त्याला दोन्ही साईडनी। तर अशा पद्धतीने खून मार्क करायचं चॉकने आणि कट करून घ्यायची। तर कट करून घेतल्यानंतर आपण कट केलेली बाही पहा उलगडल्यानंतर अशा पद्धतीने दिसते। तर ह्या 2 स्लीव्ज आहेत, एक स्लीव साईडला ठेवते आणि एक बनवून दाखवते तुम्हाला। तर आता ह्याला पुढे लेस लावायची आहे। तर ही लेस पहा अशा पद्धतीच्या खूप वेगवेगळ्या लेस आहेत, आपल्याला जी आवडेल ती आपण लावू शकतो। तर ही घेतलेली आहे मी अशी मण्यांची लेस आहे ती घेतलेली आहे। तर अशा प्रकारे लेस आतून टाकून वरून मी याला शिलाई मारून घेणार आहे। तर तुमच्याकडे सिंगल दाब असेल तर सिंगल दाबाने सुद्धा तुम्ही ही लेस लावू शकता, पण इथं मी आहे त्यानेच दाबाने लावून घेत आहे। तर लावता येते ते म्हणून लावून घेत आहेत अशा पद्धतीने। तर लेस लावताना पण ही लेस लावताना काळजी घ्यावी लागते, कारण मणी फुटतात। दाब जर लेसवर गेला मण्यांवर तर बरेचसे मणी काय होतात फुटतात। अशा पद्धतीने हळूहळू ही लेस लावून घ्यायची आहे। आता लेस कट करून घेतल्यानंतर काय होतं साईडचे मणी निघतात आणि निघत चालतात आणि लेस खराब होऊ शकते। त्यामुळे काय करायचं साईडच्या आधी आपल्याला जेवढी शिलाईसाठी लागणार आहे तिथपर्यंत मणी काढून तिथं पॅक करून टाकायची आणि नंतर शिलाई मारून घ्यायची। तर पाठीमागच्या साईडला सुद्धा एक डबल शिलाई मारून घेता येतं। तर सगळ्यात आधी अशा पद्धतीने आपण पुढच्या साईडनी स्लीव्जला लेस लावून घ्यायची। तर लेस लावल्यानंतर आता आपल्याला याला प्लेट्स टाकायच्या आहेत। तर अशा पद्धतीने पुढच्या साईडने सुरुवात करायची प्लेट्स टाकायला। तर साधारणतः 1-1 इंचाच्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्यात। तर ही स्लीव जी आहे ती शक्यतो म्हणजे नेटच्या कपड्याची किंवा एकदम ऑर्गेन्झाचा असेल तर छान दिसते, तशा कपड्यांची तुम्ही लावू शकता। जर एखादा ब्लाऊज पीस जाड असेल तर त्याची नाही येत। तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडने सेम प्लेट्स येतील अशी काळजी घ्यायची आणि तशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। प्लेट्स किंवा आपण त्याला चुन्या म्हणतो टाकून घ्यायच्या आहेत। तर या प्लेट्स टाकून तयार आहेत दोन्ही साईडनी। आता मध्ये सुद्धा आपल्याला जी शिल्लक आहे कपडा तिथं 4-5 प्लेट जेवढ्या बसतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने ह्या प्लेट्स टाकल्यानंतर स्लीव्ज अशी दिसते। तर अशी स्लीव्ज तुम्ही तयार करून घ्या आणि आता ती ब्लाऊजला स्लीव्ज जोडायची आहे। तर तुम्ही काय करू शकता, ब्लाऊजला स्लीव्ज जोडण्यासाठी म्हणजे मध्ये काय करायचं, शोल्डरवर मधोमध धरायची स्लीव्ज आणि शोल्डरवर मधोमध धरायची, म्हणजे दोन्ही साईडनी सेम होती। अशा पद्धतीने शोल्डरवर मधोमध धरून दोन्ही साईडने आपण शिलाई मारून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने जोडले तर कमी जास्त होणार नाही आणि स्लीव्ज सुद्धा व्यवस्थित बसेल। तर आता ही स्लीव्जला काही जास्त काही नेटच्या असल्यामुळे आतून एक छोटी स्लीव्ज लावतात, पण या कस्टमरला तशी स्लीव्ज नको होती त्यामुळे फक्त नेटची स्लीव्ज लावलेली आहे।
तर तुम्ही नुसती नेट नको असेल तर आतून आपली छोटी नेहमीची रेग्युलर स्लीव्ज लावून वरून अशा पद्धतीने स्लीव्जसुद्धा लावू शकता। तर अशा पद्धतीने ही बाही जोडून झालेली आहे, पहा किती छान दिसते। तर अशा पद्धतीने सध्याची चालणारी ही ट्रेंडिंग स्लीव्ज तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।